श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात आल्यानं ग्रामीण भागातील अर्थकारण कोसळणार असून मोठ्या प्रमाणात याची झळ सभासद आणि कर्मचाऱ्यांना बसणार आहे। सोलापूरच्या नागरी विमानसेवेसाठी आणि शहराच्या विकासासाठी अडथळा ठरणारी होडगी रोडवरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची 92 मीटर उंचीची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली चिमणी गुरुवारी 15 जून रोजी अखेर जमीनदोस्त झाली आणि गेल्या कैक महिन्यांपासून कळीचा मुद्दा बनलेला हा प्रश्न अखेर पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी अत्यंत धाडसानं निकाली काढून एक घाव दोन तुकडे अशी निर्णायक भूमिका पार पाडली। केवळ सोलापूर जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं चिमणीच्या अनुषंगानं उठलेल्या वादळाकडे आणि त्याच्या परिणामाकडे लक्ष लागून राहिलं होतं। चिमणी पाडण्यासाठी आणि चिमणी टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न आणि आंदोलनं झाली। अनेक वेळा पाडकामाला स्थगिती देखील आली, पण यंदा घाला घातला गेला तो अगदी वर्मीच आणि हा प्रश्नच संपून टाकला गेला। चिमणी कोसळली, नागरी विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला, यथावकाश सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर विमानसेवा सुरू होईल आणि शहराच्या औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळेल। पण सध्या सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त आणि सोलापूर जिल्ह्यातील मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एका वैभवशाली इतिहासाला दृष्ट लागली हेही तितकंच खरं आहे। यात चूक कोणाची, अशी वेळ का आली की आणली गेली? खरोखरच यात राजकारण केलं गेलं का? केलं तर ते कुणी केलं आणि यातून त्यांना काय मिळणार? सहवीज निर्मिती प्रकल्पाची 92 मीटर उंचीची ही चिमणी उभारताना विमानतळामुळं भविष्यात उद्भवणाऱ्या या संकटाचा विचार त्यावेळी का केला गेला नाही? की करून पुढच्या पुढं जे काही होईल ते पाहू अशी सोयीस्कर भूमिका घेतली गेली का? कारखाना प्रशासन, पालिका प्रशासन अथवा विमानतळ प्राधिकरण यांनी या संदर्भात वेळोवेळी घेतलेली एकूणच भूमिका यासह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा होईल अथवा वादविवाद होतील किंवा या संदर्भात मतमतांतर आणि तर्कवितर्कही लावले जातील। पण ही चिमणी जमीनदोस्त झाल्यानं ग्रामीण भागातील अर्थकारण कोसळणार असून याचे दूरगामी परिणाम हे कारखान्याच्या कर्मचारी आणि सभासदांच्या एकूणच भवितव्यावर होणार आहेत हेही तितकंच खरं आहे। कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक सभासदांना वरदायिनी ठरलेला श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा या सभासदांसह कारखान्यावर अवलंबून असलेल्या कर्मचारी आणि इतर अनेक घटकांचा एक आधारवड होता। केवळ चिमणी संपली नाही तर यावर अवलंबून प्रत्येक घटक हा संपल्यात जमा आहे। बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करताना या साखर कारखान्यानं प्रगतीचे नवे टप्पे सर करताना शेतकरी सभासदांचं हित जोपासण्यावर विशेष भर दिला। सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि सहकार क्षेत्रातील बदलत्या तसंच नवनवीन धोरणांमुळे सहकारी साखर कारखाना चालवणं हे जिकिरीचं असताना अशाही स्थितीत हा साखर कारखाना मोठ्या हिमतीनं चालवून धर्मराज काडादी यांनी शेतकरी सभासदांचा विश्वास सातत्यानं सार्थ करण्यावर आणि सहकार क्षेत्रात कारखान्याचा असलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता टिकवून ठेवली। खरं तर ही तारेवरची कसरतच होती। काही निर्णय घेताना त्याचे परिणाम कारखान्याच्या एकूणच कामकाजावर आणि प्रगतीवर झाले, मात्र इतका मोठा पसारा सांभाळताना काही चुका होतात, त्या झाल्याही असतील, ते नाकारता येत नाही। पण गेल्या अनेक वर्षांपासून हा डोलारा यशस्वीपणे सांभाळून शेतकऱ्यांनी टाकलेला विश्वास वेळोवेळी सार्थ करून दाखवला। बदलत्या परिस्थितीत कारखाना चालवताना तारेवरची कसरत करावी लागली। देणी वाढत गेली। अनेक आव्हानांना आणि संकटांना तोंड देत सहकार क्षेत्रातील हा कारखाना अभेद्यपणे उभा राहिला। असंख्य सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या संसाराचा डोलारा वर्षानुवर्षे यशस्वीपणे सांभाळून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला।
चिमणी पडल्यानं आज सारंच काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलंय. कारखान्याच्या अस्तित्वावरच हा घाला नाही तर कामगार सभासदांच्या संसारावरच घाला आहे. त्यांचं संपूर्ण अर्थकारण कोलमडणार आहे. यथावकाश कारखाना पुन्हा उभारेल, काही मार्ग निघतील, काहीतरी खटपट करून परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न होईल. पण कर्मचारी, सभासद आणि या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकाला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. बंद गिरण्यांचं शहर, बंद उद्योगधंद्यांचं शहर, बेरोजगारांचं शहर, या सर्व उपाध्यांमध्ये आपली ओळख, आपलं अस्तित्व, सहकारातील आपली विश्वासार्हता आणि पारदर्शकता जोपासून हजारो संसारांचा गाडा हाकणारा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि त्याचं अस्तित्व हे कुठंतरी संपण्याच्या मार्गावर चाललंय. चिमणी पाडल्यानं त्या वाटेवर हा कारखाना निघाला आहे. हे वास्तव विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा याला जबाबदार कोण, चूक कोणाची, हा प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर उपस्थित होत असला तरी उघड्यावर येणाऱ्या आणि कोलमडून पडणाऱ्या संसारांचं काय? कामगार, शेतकरी, सभासद यांच्या डोळ्यातील अश्रूंचं काय? सहकार क्षेत्रात ज्या कारखान्याचं उदाहरण देऊन पुढील दिशा ठरवली जात होती, त्या कारखान्याच्या वैभवाला, प्रतिष्ठेला धक्का लागून हा संपूर्ण डोलाराच कोसळण्याच्या मार्गावर असताना तो सावरला जाणार कसा? आणि चिमणी पडल्यानं जे भविष्यात न भरून येणारं नुकसान झालं आहे त्याची जबाबदारी घेणार कोण? राजकारण झालं का? त्याला फूस कोणाची? बरं, राजकारण झालंच असेल तर मग ते करायला संधीच का दिली गेली? चिमणी बेकायदेशीर होती तर मग याबाबत वेळीच योग्य पाऊल का उचललं गेलं नाही? आणि अशा प्रकारचं धाडस का केलं गेलं? किंवा तशा प्रकारचा धोका का पत्करला गेला? प्रशासनानं केलं ते योग्य केलं का? कायदेशीर लढाईत कोण कुठं कमी पडलं? हे सर्व प्रश्न आणि चर्चा घडत राहतील. पण आता जर तर आणि अशा चर्चांना काहीच अर्थ नाही. शहरात विमानसेवा गरजेची आहे, सर्वांगीण विकास गरजेचा आहे, बडे उद्योगधंदे येणं गरजेचं आहे. ते होईल देखील आणि व्हायला हवं देखील. पण हे सर्व घडत असताना कुठंतरी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं अर्थकारण ठप्प होणार आहे. त्यांच्या तोंडातील घास हिरावला जाणार आहे. हेही तितकंच खरं आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुळावरच घाला घातला गेल्यानं सहकार क्षेत्रातील एक जुना आणि आदर्शवत उद्योग लयास जात आहे, जे निश्चितच भूषणावह नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ताठ मानेनं उभी चिमणी क्षणार्धात जमीनदोस्त झाली. त्या चिमणीचे विखुरलेले अवशेष आणि एकूणच भग्नावस्था ही खूप काही सांगून जाणारी आहे, अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. चिमणी पडली, शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला, पण त्याच वेळी दुसरीकडं ग्रामीण भागातील विकासाला, अर्थकारणाला खीळ बसली. तो मार्ग बंद होण्याच्या वाटेवर निघाला आहे. हेही वास्तव आहे. कारखान्याचे कर्मचारी आणि सभासद यांच्या भावनांचं आणि त्यांच्या अस्तित्वाचं काय? हा प्रश्न तसाच राहणार आहे. क्षणिक चुकांचा परिणाम हा दीर्घकाळासाठी भोगावा लागणार असून एकमेकांवर जबाबदारी झटकून अथवा एकमेकांकडे बोट दाखवून सहजपणे यातून मोकळं होता येईल. पण आयुष्यभरासाठी झालेल्या जखमेचं काय? त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार, एवढं मात्र खरं. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामानंतरचा हा विशेष आढावा घेतला होता वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी.